जमिनीच्या आतून काढलं गेलेलं कच्चं तेल म्हणजे क्रूड ऑइल सुरुवातीला असं दिसतं, पण तुम्हाला विश्वास बसणार नाही की या क्रूड ऑइल पासून किती गोष्टी बनवल्या जातात. याचा एक कण सुद्धा वेस्ट जाऊ दिला जात नाही. सगळ्यात पहिले तर या क्रूड ऑइलला 400 डिग्री पर्यंत गरम केले जाते. त्यानंतर त्याला एका ट्यूब मध्ये ओतले जाते, ज्याला डिस्टिलेशन कॉलम म्हणतात. तर इथे या क्रूड ऑइलचं बाष्पीभवन होऊन वाफेमध्ये रूपांतर होतं. हलके मॉलिक्युल्स वरपर्यंत जातात, तर जड मॉलिक्युल्स तळाशी राहतात. आणि जो सगळ्यात वरती गॅस असतो तो म्हणजे पेट्रोलियम. आपण घरी जे लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस म्हणजेच एलपीजी सिलेंडर वापरतो ना, जो सध्या सहजासहजी मिळत नाही, तो हाच गॅस असतो. तर याच्या खाली असते गॅसोलीन, जे आपण दररोज गाडीत पेट्रोल टाकतो ना, ते हेच. त्यानंतर येते नॅफ्ता, जे प्लास्टिक बनवण्यासाठी वापरले जाते. त्याच्याच खाली असते पॅराफिन, जे जेट इंजिन आणि रॉकेट्स मध्ये वापरले जाते. तसेच याच्यापासून रॉकेल सुद्धा बनते. त्यानंतर आपल्याला मिळते डिझेल. त्याच्याच खाली असते फॅक्टरी ऑइल, जे की फॅक्टरीज मध्ये वापरले जाते. त्यानंतर हे लुब्रिकेटिंग ऑइल आणि शेवटी जे उरते ते असते बिटुमिन, ज्याला आपण डांबर म्हणतो आणि रोड बनवण्यासाठी त्याचा वापर केला जातो. तर ही माहिती तुम्हाला वयाच्या कितव्या वर्षी कळाली नक्की कमेंट करून सांगा आणि फॉलो करायला विसरू नका अफलातून.